स्टोअर करण्याआधीच संपणारी, न सोडा न मैदा मेथीची पापडी, खमंग आणि खुसखुशीत चव अशी की सगळे पुन्हा मागतील. तर मंडळी, ही मेथीची पापडी एवढी खमंग आणि चविष्ट अशी बनून तयार होते. तर सगळेजण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही पापडी आहे आणि सगळेच तुम्हाला हे परत परत बनवायची मागणी करतील. एवढी चविष्ट ही पापडी बनून तयार होते. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तरी सगळ्यात आधी आपल्याला इथे मेथीची भाजी घ्यायची आहे. तर इथे मी मेथीची भाजी स्वच्छ निवडून आणि अशी बारीक पानं याची घ्यायची आहेत. याच्यामध्ये आपल्याला जास्त अशा काड्या घ्यायच्या नाही आहेत. तर त्यामुळे पापडी काय होते, नरम पडते. त्याच्यासाठी आपल्याला काड्यांचं प्रमाण जास्त नाही घ्यायचं आहे, फक्त पानंच घ्यायचे आहेत. तर आता सगळ्यात आधी आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर इथे एक 2 ते 3 मिरच्या घालायच्या आहेत. अद्रक लसूण घालायचं आहे आणि थोडीशी इथे जिरे आणि बडीशोप घेतलेली आहे मी 1 चमचा. यामुळे या पापडीला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की घाला. आणि अजून हे चविष्ट होण्यासाठी मी इथे एक टोमॅटो घातलेला आहे. तर टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे, पण नक्की घाला असेल तर. यामुळे पापडीला खूप छान अशी टेस्ट येते. तर हे अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता मेथी आपल्याला इथे बारीक अशी मी स्वच्छ करून कट करून घेतलेली आहे. होईल तेवढी आपल्याला ही मेथी बारीक अशी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर इथे थोडासा ओवा, हळद आणि आपल्या आवडीनुसार इथे हळद आणि लाल तिखट घालायचं आहे. जेवढं तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर जास्त घाला, कमी मुलांसाठी बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण कमी घाला. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं हे वाटलेलं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर टोमॅटोमुळं काय होतं की आपले मेथीचा कडवटपणा असतो ना, तो कमी होतो. आता एक घट्ट असा मी गोळा बनवून घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्या लगेच मी पापड्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकतात. तर आता इथे सगळ्यात आधी आपण लगेच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. सुरुवातीला तेल चांगलं गरम करायचं आणि नंतर कमी गॅसवरती या सर्व पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनटामध्ये ह्या पापड्या खूप छान अशा मस्त तळून निघतात. या पापड्यांना तळायला वेळ लागत नाही आणि या पापड्या आपण प्रवासामध्ये सुद्धा एक 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. खमंग आणि खुसखुशीत अशा बनवून या पापड्या तयार होतात. तर हे पहा, सुरुवातीला खालून छान अशा या तळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याला परत एकदा आलटी-पलटी करून तळून घ्यायच्या आहेत आणि जेवढ्या कढईमध्ये बसतील 2-2 आणि 3-3च या पापड्या तळायच्या आहेत. जास्त अशा गच्च एकदाच घालू नका. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे आता सर्व पापड्या तळून घेत आहे. जर आपण एकाच वेळेला जास्त घातल्या तर मग त्या काय होतात, नरम पडतात, व्यवस्थित आतून तळल्या जात नाही आणि त्या खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सर्व पापड्या या आपण तळून घेतलेल्या आहेत. अगदी बाहेर आपण खातो मेथीची पापडी, त्याच पद्धतीने ही पापडी बनवून तयार होते. लहान मुलेसुद्धा या पापडीला आवडीने खातील. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून जर पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.